आता नाही रडायचं आकाश, आता नाही रडायचं. अरे चूक तुझी नाहीच आहे, चूक माझी आहे. तुला या परिस्थितीत मी एकट्याला सोडून जात होतो. अरे घाबरलो होतो रे, पण नाही, आता तुला कधी मी एकटं सोडून जाणार नाही. आणि जे करायचंय ना ते तू नाही, आपण करायचं. सॉरी भाऊजी, सॉरी. माहित नाही कसलं वारं शिरलं होतं डोक्यात माझ्या आणि तुम्हाला सोडून निघून जायचा विचार केला. माफ करा भाऊजी, प्लीज. नाही नाही तुम्ही प्लीज सॉरी म्हणू नका. तुम्ही सगळे घर सोडून जात नाही येत ना, हेच बास आहे. माझ्या जीवात परत जीव आला बहिणी. आता सगळं ठीक होऊन जाईल. आकाश सर, ज्याने तुम्हाला जमीन विकली त्याचं नाव काय म्हणाला? गायतोंडे. धनंजय गायतोंड. धनंजय गायतोंडे. आकाश साहेब, मला 2 मिनिटं द्या. हॅलो, म्हात्रे साहेब, नमस्कार. हो, लकी बोलतोय. कसे आहात तुम्ही? ग्रेट ग्रेट. हो, मी पण ठीक. म्हात्रे साहेब, एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. काही नाही, एका माणसाच्या काही डिटेल्स काढायचे होते. हां, त्याच्या काही डिटेल्स आणि लोकेशन याची माहिती हवी होती. हो, मी मेसेज पाठवलाय तुम्हाला. हो. नाही नाही नाही, तसं काहीच झालेलं नाही आहे. खरं तर एका मित्राची मदत करतोय. जरा डिफिकल्ट सिच्युएशन. हो हो, चालेल ना, होल्ड करतो मी. हां, काय म्हणताय? दॅट्स रिअली ग्रेट. थँक्यू सो मच म्हात्रे साहेब. हो, तुम्ही मला मेसेज करून ठेवा, मी चेक करतो. म्हात्रे साहेब, मला माहिती होतं की माझं काम फक्त तुम्हीच करू शकता. हो, नक्कीच. लवकरच येऊन भेटतो मी तुम्हाला. येस, अँड थँक्स अगेन. बाय. आकाश साहेब, तुमचा गायतोंडे सापडला. हे मी काय? या लोकेशनवर लपून बसलाय तो. नक्की, पण तू हे कसं काय? भास्कर दादा, आहेत आपले काही कॉन्टॅक्ट आणि ते अशा वेळेला कामाला येतात. नाही, दॅट्स ग्रेट. दादा, मी आताच पोलिसांना कॉल करतो. ते पण शोधतात ना त्यांना. नाही नाही नाही, नको. पोलिसांना आता फोन करू नका. का? सर, पोलिसांना जर तुम्हाला मदत करायची असती ना, तर या आधीच केली असती त्यांनी. हे सगळं जर मला सापडू शकतं तर त्यांना काय कठीण आहे, पण त्यांनी नाही केलं. हे त्यांना तुमची रेप्युटेशन माहिती आहे, तरीही ही माणसं तुमच्या दारात येऊन उभी येतात. याचा अर्थ या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाही, पण मग आता काय करायचं आपण? आता काय? आता आपण स्वतः जायचं आणि याला शोधून काढायचं. बाबा, अरे तू थांबलेस बाळा? म्हणजे काय? तुम्हाला प्रॉमिस केलं तर अशी कशी सोडून जाईन मी? बाबा, कसं वाटतंय तुम्हाला आता? थोडी थोडी गुंगी आहे. हो हो हो, त्याचा परिणाम राहतो थोडा. मिसेस ठाकूर, ही औषधांची लिस्ट. यामध्ये काही औषधं आणि इंजेक्शन्स आहेत, ती तुम्हाला आणावी लागतील. ओके, मी आणते.
हो, पण लगेच घेऊन या. खरं म्हणजे मिस्टर ठाकूरांना मी हे सांगितलं होतं आणायला, पण कदाचित राहून गेलं असेल. अरे म्हणजे आकाश आलं नाही अजून? नाही नाही बाबा, ते आताच येऊन गेले. आपल्या जमिनीचं काम सुरू झालं ना, म्हणून जावं लागलं त्यांना. अरे वा. झालं सुरू. हो, म्हणूनच आता जरा बिझी पण झालेत ते. चला, टेन्शन गेलं, टेन्शन. सर, तुम्हाला एक गुड न्यूज देतो. उद्या तुम्ही घरी जाऊ शकता. थँक्यू थँक्यू डॉक्टर, थँक्यू. बस आता आणखी काही नको. कधी एकदा नातवंडांचं तोंड बघतो असं झालं मला. टेक केअर. बापरे, बाबांना घरी नेल्यावर ते घर आपलं तरी असेल का?